जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जामचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जानकी जीवन स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। मागील भागात नित्यनेम किती आवश्यक आहे आणि नित्यनेमाने साधकाने काय काय केले पाहिजे हे आपण ऐकले. नित्यनेमाने अध्यात्म श्रवण झाले पाहिजे, प्रत्ययाचे श्रवण झाले पाहिजे हे श्री गुरूंनी आपल्याला सांगितलं होतं. पण म्हणजे काय, प्रत्ययाचे श्रवण म्हणजे काय, ही शंका आपल्या मनात होती. आपण हेही बघितलं होतं की प्रत्ययाचे श्रवण म्हणजे अनुभवाधिष्ठित ज्ञानाचे श्रवण. जे अनुभवाला आलेलं आहे अशाच गोष्टींचं श्रवण करणे इष्ट आहे. उगाच काहीतरी ऐकत वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. यानंतर श्री गुरु काय सांगत आहेत. मानसपूजा जप ध्यान एकाग्र करुनिया मन, त्रिकाळ घ्यावे दर्शन मारुती सूर्याचे, हरिकथा निरूपण प्रत्येही करावे श्रवण, निरूपणी ऊन खून केली पाहिजे. फक्त 2 ओव्या आहेत आणि यामध्ये उपासनेचं संपूर्ण सूत्र श्री गुरूंनी व्यक्त केलं आहे. श्रवण कशाचं करायचं हे तर मागील भागात सांगितलंच की प्रत्ययाचे श्रवण करावे. पण फक्त श्रवण म्हणजे काही माझी साधना नव्हे, याखेरीज अजूनही काही आहे. श्रवण करणे आणि अध्यात्म मार्गाने जाणे, साधना करणे आणि केल्यानंतर आपलं जे गंतव्य आहे, जे उद्दिष्ट आहे ते गाठणे, यामध्ये बरंच अंतर असतं. हे अंतर ओलांडून जावं लागतं. हे ओलांडणं तितकंसं सोपं नाही. श्री गुरूंनी त्यासाठी आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे मानसपूजा जप ध्यान. मानसपूजा सांगितली आहे आणि नुसती मानसपूजा नाही, जप आणि ध्यानही सांगितलेलं आहे. एकाग्र करुनिया मन, त्रिकाळ घ्यावे दर्शन मारुती सूर्याचे. श्री समर्थ सांगतात की श्रवण तर केलंच पाहिजे. कारण श्रवणाने काय साधते, श्रवणाने साधन मार्गाविषयी साधक निशंक होतो. श्रवण केल्याशिवाय साधन मार्गावरचा विश्वास वाढत नाही. पण नुसतं श्रवण नाही, श्रवणाचं मनन करणं गरजेचं आहे. मननाने काय होते, मननाने जे साध्य आहे त्याविषयी व्यक्ती निशंक होते. साधन मार्गाचं श्रवण केलं आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे यावर चिंतन झालं की जो भगवंत आहे याविषयी मनात कुठली शंका राहत नाही. मननाने साध्याविषयी व्यक्ती निशंक होते. आणि निजध्यासाने काय होते, निजध्यासाने व्यक्ती साध्यरूप होते, साधक साध्यरूप होतो. म्हणजे भगवंत आहे हे जाणून घ्यायचं, त्याची साधना करायची. श्रवण केल्याने साधनेविषयी शंका नाहीशी होते. मनन केल्याने भगवंत आहे याविषयी विश्वास राहतो आणि त्याचा ध्यास धरल्याने भक्तच भगवंत बनतो. म्हणून श्रवण मनन निजध्यास आवश्यक आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे की याखेरीज मानसपूजा जप ध्यान. मानसपूजा कर, मी दिलेल्या नाममंत्राचा जप कर, ध्यान कर.
मारुती आणि सूर्याला वंदन कर. हरिकथा निरूपण श्रवण कर. निरूपणात चर्चा करता आली तर तीही कर. हरिकथा निरूपण प्रत्ययी करावे श्रवण. निरूपणी ऊण खून केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे. पण वाचलं आणि लगेच समजलं असं होत नाही. संतांची वचने ही नेहमी ओवीबद्ध असतात आणि ओवी म्हणलं की ती सारसूत्रवत आणि आशय गर्भवत असते. ओवी ही आशय संपृक्त असते, आशय त्यात भरलेला असतो. कुठलीही ओवी ही आशयरहित नसते. जेव्हा एखादं सूत्र आशयाने गच्च भरलेलं असतं आणि ते मराठी भाषेमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये व्यक्त झालेलं असतं तेव्हा तिला ओवी म्हणतात. शब्दांचे मणी एका सूत्रामध्ये बांधले, ते ओवले गेले की त्याची ओवी बनते. म्हणून ओवी ही अतिशय देखणी, गळ्यात घालायला सुलभ, म्हणजे व्यक्त करायला सुलभ, बोलण्यालाही सुलभ आणि आकलनालाही सुलभ असते. तिला ओवी म्हणतात. पण त्यातली आशय संपृक्तता समजून घ्यावी लागते. प्रत्येक शब्दात भरलेला आशय हा समजून घेऊन ओवी वाचणं गरजेचं असतं. त्याला प्रत्ययाचे श्रवण म्हणतात, कारण ते अनुभवाधिष्ठित ज्ञान असतं. ते सारसूत्रवत असतं. त्यातला गर्भित अर्थ समजला पाहिजे, अशा पद्धतीनं केलं पाहिजे. मानसपूजा हा शब्द ऐकायला अतिशय सोपा वाटतो. मनानेच करायची आहे पूजा, काही उपकरणं नकोत, विधी नाही आहे, काही वस्तू लागणार नाही आहे, समोर मूर्ती नाही आहे. मानसपूजा अतिशय सोपी असं वाटतं, पण ते तसं नसतं. आता मानसपूजेचा विधी कसा असतो? आंघोळ पूर्ण घालू की फक्त पाद्यपूजाच करू? कपडे कोणते घालू? हार कोणता घालू? कसा घालू? प्रसाद कोणता ठेवू? सद्गुरूंना आवडेल का? असे अनेक प्रश्न मनामध्ये येत राहतात. दासबोधातील एक दशक आहे, दशक 4, त्यातील 5व्या समासामध्ये गुरूंनी लिहिलं आहे, श्री गुरूंनी सांगितलं आहे की ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी. प्रत्यक्ष मूर्तीची पूजा नित्य होत नसेल तरीही करावी. नाही जमलं तर मानस पूजा करावी. मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वरासी. मने भगवंतास पूजावे, कल्पून सर्वही समर्पावे. मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे, जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे. येणे प्रकारे की जे मानस पूजा. पण केवळ भगवंताची कल्पना केली म्हणून लगेच त्याची पूजा करता येईल असंही होत नाही. मनामध्ये इतक्या आशंका असतात की मानसपूजेपेक्षा प्रत्यक्ष मूर्तीची पूजा करणं सोपं आहे. समर्थांनी त्याचंही वर्णन दासबोधात केलेलं आहे की महाभाग पाचाराला मानस पूजेसी बैसला. आणि मग त्याच्या मनामध्ये शंका येऊ लागतात. की मानसपूजेला बसला, मी मानसपूजेतच भगवंताला गंध वाहिलं, मानसपूजेतच मी भगवंताला हार घालतोय, पण तो भगवंताच्या डोक्यातून जाईल की नाही, की हार लहान होईल अशी शंका येते. मग त्याला मानसपूजेतच कोणीतरी सुचवतो की मुकुट काढून माळ घाला म्हणजे वैरे. समर्थ म्हणतात, येथे मनाचे ती काय दुष्काळे, आकुड केली माळे, सांगते ऐकते ते केवळ मूर्ख जाणावे. मानसपूजाच करायची आहे, त्यात कसली काटकसर आहे? भरपूर फुलं घ्यायची, सुगंधी फुलं घ्यायची, पण माणसाचं मन कोतं असतं, मनुष्याचं मन फार कोतं असतं. नेमकी माळ आखूड होते, म्हणून मानसपूजा तितकी सोपी नसते. अतिशय समर्पण मानसपूजेत हवं असतं. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? समर्थ सांगतात की विकल्पाचं रूपांतरण संकल्पामध्ये करा. जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे. मानसपूजेचे जाणावे अंतरंग ऐसे. जे जे मला पाहिजे ते ते भगवंताला अर्पण करा, म्हणजे अडचण येणार नाही. नव्याने काही अर्पण करायला जाऊ नका, नव्याने काही नैवेद्य आणू नका. जे माहिती आहे, जे तुम्ही खातात तेच अर्पण करा, म्हणजे सोपं जाईल.
खूप महागडा असा एखादा पदार्थ आणायला जाल तर कदाचित तुमच्या अंतरंगामध्ये हा आपल्याला आणणं शक्य नाही असं वाटत असेल तर तुम्ही तो मानसपूजेतही भगवंताला अर्पण करू शकणार नाही आहात. साधेच कपडे भगवंताला द्या, खूप भरजरी देऊ नका. कदाचित त्याचा भाव काय आहे हे तुमच्या मनात येईल आणि मानसपूजा बाजूला राहील, तुम्ही हिशोब करत बसाल. म्हणून जे विकल्प आहे त्याचं रूपांतरण संकल्पात करा, म्हणजे मानसपूजा सोपी जाईल. जप करा, नामस्मरण करा. नामस्मरणाचं एक संपूर्ण समास समर्थांनी दासबोधात लिहिलेला आहे. नाम घ्यावे लागेल, पण नाम का घ्यायचं, सद्गुरूंची भूमिका समजून घ्या. नाम म्हणजे काही शब्दांचं एकत्रीकरण केलेलं नव्हे. ते तर आपलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव तेही एकत्रीकरणच असतं, पण त्याचा जप करून भगवंत भेटणार नाही. नामामध्ये दोन गोष्टी असतात, एक शब्द असतो आणि दुसरा नाद असतो. शब्दाने काय साधतं, शब्दाने अंतरंगामध्ये आपली इष्टदेवता काय आहे ती समजते, ती उमटते, अंतरंगात उमटते, तिचं छायाचित्र उमटतं. आणि नादाने काय होतं, नादाने अनुसंधान लागतं, भगवंताकडे मन ओढलं जातं. म्हणून अनुसंधानासाठी नामस्मरण सांगितलेलं आहे. मन इकडं तिकडं धावलं तर पुन्हा या, पुन्हा जागेवर थांबा, पुन्हा भगवंताला आठवा. नामाने कदाचित रूपही आठवेल, ते रूप अंतरंगात साठवा आणि नामाच्या विशिष्ट उच्चाराने अनुसंधान साधा, कारण नाद एक निर्माण होईल. तो नादच आपल्याला सगुणाकडून निर्गुणाकडे घेऊन जाईल. श्री समर्थ सांगतात की मनाची मलिनता ही त्या नामस्मरणाशिवाय जाणं शक्य नाही. काहीच नाही जमलं तर किमान नामस्मरण करा. नामस्मरणानंतर रस्ता मोकळा होत जाईल. समर्थ पुढे सांगतात, नामस्मरण, मानसपूजा, जप, ध्यान करणं इतकं सोपं नाही. एकाग्र करून या मन, एकाग्र, एकच अग्र, एकच उद्दिष्ट. एकाग्रता ही ध्यानाच्या आधीची स्थिती आहे, कारण एकाग्रता झाल्याशिवाय इंद्रियाकडून मन अंतरंगाकडे वळणार नाही आणि अंतःकरण निर्विकार होणार नाही, चित्त निर्विकार होणार नाही. एकाग्रतेशिवाय इंद्रियाचा प्रत्याहार अशक्य आहे आणि प्रत्याहाराशिवाय धारणा दृढ होणंही अशक्य आहे. आजकाल काही ठिकाणी काही लोकांनी सकाळी उठून ध्यान करण्याची एक फॅशन आणलेली आहे. ध्यान करताना मन आवरावं लागतं. हे आवरणे म्हणजे फक्त श्वासावर लक्ष ठेवणे नव्हे, आधी बाह्य जगामध्ये आपण उभा केलेला व्याप आवरणं गरजेचं असतं. दिवसभर नाना उद्योग करायचे, कोट्यवधी रुपये बाजारात गुंतवायचे, त्याचे हिशोब करायचे, रात्री उशिरा घरी यायचं, शेअर बाजारामधल्या माझ्या गुंतवलेल्या पैशांचं काय होणार याची चिंता करीत झोपायचं आणि पहाटे उठून श्वास कमी जास्त करीत ध्यान करतो असं म्हणायचं. याच्या इतकं मोठं दुसरं कुठलंही ढोंग नाही. आधी बाह्य जगात विस्तारलेले आपले व्यवसाय आवरावे लागतात, त्याच्यातून मन काढून घ्यावं लागतं आणि मगच ध्यान शक्य होतं, कारण एकाग्रतेशिवाय ध्यान शक्य नाही. आणि ध्यानाशिवाय व्यक्ती पुढे कुठेही जाऊ शकत नाही. ध्यानाचा पसारा हा फार मोठा आहे, त्यासाठी आधी बाह्य विश्वाचा आपण मांडलेला पसारा आवरावा लागतो. समर्थ सांगतात की हरिकथा निरूपण प्रत्ययी करावे श्रवण, निरूपणी ऊन खून बाळगली पाहिजे. हरिकथा निरूपण यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक हरिकथा आहे आणि दुसरं निरूपण आहे. हरिकथा का? कारण हरिकथा म्हणजे सगुण, निर्गुण म्हणजे निरूपण.
या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. त्याखेरीज समर्थांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, ती आपण आधी बघू. समर्थ सांगतात की पशुपती, श्रीपती आणि गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती, तैसाची नमावा मारुती नित्यनेमे विशेषतः. पशुपती म्हणजे रुद्र महादेव, श्रीपती म्हणजे भगवान विष्णू, गभस्ती म्हणजे सूर्य आणि मारुती या सर्वांचं नित्यनेमे दर्शन घ्यावं. यांचं दर्शन घेतल्याने मनात असलेली किलमिशे दूर होतात, यांच्या दर्शनाने दोष जातात. म्हणून समर्थांनी या 2 ओव्यामध्ये विशेषतः मानसपूजा, जप, ध्यान एकाग्र करून या मन, यानंतर प्रत्येही त्रिकाळ घ्यावे दर्शन मारुती सूर्याचे असं सांगितलेलं आहे. हरिकथा निरूपण प्रत्येही करावे श्रवण, निरूपणी ऊन खून केली पाहिजे. निरूपण ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, श्रवण योग्य मार्गाने केलं पाहिजे, त्याचं मननही झालं पाहिजे, त्याचा निजध्यास लागला पाहिजे आणि याखेरीज सगुणाचंही दर्शन घेतलं पाहिजे. हे या समासामध्ये श्री समर्थांनी विश्लेषित केलेलं आहे. हरिकथा निरूपणामध्ये अजून काय काय दडलेलं आहे आणि कोणतं रहस्य आहे ते आपण येणाऱ्या भागामध्ये बघूयात. आज या भागामध्ये एवढंच पुरे. जय जय रघुवीर समर्थ.